दिल्लीतील जंतर मंतरवर सरकारच्या विरोधात अर्थात देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पद्धतीचं आंदोलन खास करून विद्यार्थ्यांचं सुरू आहे, गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला कुठलाही विरोधी पक्ष चॅलेंज करू शकला नव्हता. ते उघड चॅलेंज खर तर शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं दबलेली तरुणाई ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सीजेआयच्या एका स्टेटमेंटमुळं तरुणांना झुरळ म्हटल्यामुळं ज्या पद्धतीची बाहेर आली आणि नीट परीक्षेतला घोटाळा म्हणजे जरी देशभर आंदोलन होत असले तरी सुरुवात महाराष्ट्रापासून आणि पुण्यापासून सुरू झाली आणि आपण आज पुण्यातूनच चर्चा करतोय कारण दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचे 2 राजमार्ग झाले. सोनम वांगचुक सर ज्या पद्धतीनं आमरण उपोषण करत आज 25 दिवस ते लढत होते, खरं तर त्यांनी उपोषण सोडणं ही अजिबात चुकीची गोष्ट नाही. माणूस जगला पाहिजे, माणूस जगला तरच लढू शकतो, अन्यथा युद्धामध्ये गेलेला माणूस फक्त शहीद होऊ शकतो, तो न्याय मिळवून देऊ शकेलच असं अजिबात नाही. परंतु सरकारचं जे काही षडयंत्र आहे यामागचं हे फार भयानक आहे. सरकारला काहीही करून सरकार विरोधात दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जी आंदोलनं सुरू आहेत आणि सर्व पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून या कॉक्रोच जनता पार्टी सीजेपीच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतोय काबिले तारीफ आहे. आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की नीट परीक्षेच्या त्या प्रश्नपत्रिका विकल्या गेल्या, खाजगी क्लासेसवाल्यांनी विकून बाजार मांडला, ज्यांनी पेपर सेट केला त्यांनीच रान सगळं हाणलं आणि कोट्यावधी रुपये या लोकांनी कमवले. ही देशाशी केलेली गद्दारी आहे. सरकारचं या ठिकाणी एका गोष्टीचं आज अभिनंदन करेल, त्यांनी सांगितलं जे जे या नीट परीक्षाच्या एकंदरीत घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत 10 वर्षाची शिक्षा सगळ्यांना होणार. आणि ज्या पद्धतीनं दंड वगैरे ठोठावला, एनटीए नॅशनल ट्रेनिंग एजन्सी अर्थात ही एजन्सीच नीट परीक्षा देशभरात कंडक्ट करते, त्यांच्या 40 लोकांना बडतर्फ केलं. त्याचे प्रमुख जोशी आणि त्यांची सगळी टोळी होती, यांना निलंबित नाही तर बडतर्फ केलेलं आहे. पण मला हे म्हणायचंय की चोराला सोडायचं आणि संन्याशाला फाशी द्यायची हा धंदा केंद्र सरकारनं करू नये. लोकांचा आक्रोश, आंदोलकांची मागणी ही या देशाचे शिक्षण मंत्री ज्यांच्या अखत्यारीत ही सगळी घटना येते, ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधानांची माहिती काढली देशभरात त्यांच्या विरोधात आंदोलन होत आहेत आणि हे मंत्री महोदय सगळीकडे कार्यक्रम झोडत चालले, जसं काय लग्नाच्या पंक्ती झोडतायत. पण दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे सुद्धा विसरता येणार नाही. भारतीय संविधानानं आपला देश चालतो, संवैधानिक मूल्य पाळली पाहिजेत आणि ज्या भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन सगळे मंत्री, आमदार, खासदार या राज्यात आणि देशात काम करतात, नैतिकता नावाची काहीतरी गोष्ट असते जी जर पाळली जात नसेल, शुद्ध अंतःकरणाने सांगतो की या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि सगळ्यात महत्वाची आत्ताची गोष्ट, अरे या देशातल्या नागरिकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई सुरू आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम करताय, म्हणजे हे किती मोठं षडयंत्र असू शकतं. तुमच्या माझ्यापासून आपण प्रत्येक क्षणाला हा त्रास सहन करतोय, पण सगळं सहन करायचं. देशातली तरुणाई हे सहन करू शकते का? नाही. आज मी दिल्लीच्या जंतर मंतरातल्या आंदोलनाचा आकडा आणि एकंदरीत तिथली परिस्थिती पाहत होतो. सरकारनं सोनम वांगचुक असं म्हणतात, कुजबूज सुरू आहे की सोनम म्हणजे जी आंदोलनात फूट पाडली गेली, ज्या मागण्या यांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत, असं कळतंय की 2 आंदोलनाची शक्ल झाली. सोनम वांगचुक असं होऊ देणार नाहीत. सोनम वांगचुक सर असतील किंवा अभिजित असेल, ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलनाच्या मागण्या कदाचित
काही मागण्या वेगळ्या असू शकतात, पण याचा अर्थ वांचुकांना असं वाटत नाही का की धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा द्यायला पाहिजे? जे.पी. नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे पूर्व अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष आहेत आणि आता आरोग्य मंत्री आहेत देशाचे, आणि त्यांच्यासोबत इतर मंत्री हे सीजेपीच्या काही प्रमुख नेत्यांना अर्थात त्या पोरांना भेटले आणि अभिजितनं ज्या 3 मागण्या ठेवल्या त्याच्यामध्ये पहिली आहे धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा, दुसरी आहे ज्यांनी आत्महत्या केलेली आहे किंवा जे शहीद झालेत या आंदोलनात त्यांना 1 कोटी रुपये मिळाले पाहिजेत, आणि तिसरं मागणीच आहे की आंदोलकांवर जे गुन्हे दाखल वगैरे करतायत ते झाले नाही पाहिजे. याच्यातल्या सोनम वांगचुकांच्या सेम मागण्या आहेत. अभिजितनं सांगितलं धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा द्या. सोनम वांगचुक म्हणतात की मी आता थकलेलो आहे, आंदोलन तर सोडतोय पण आंदोलन संपलेलं नाही. हे आंदोलन पुढे चालवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे. माणसं वेगळी वेगळी असले तरी मागण्या त्याच आहेत. सोनम वांगचुक गेली 25 दिवस जर आमरण उपोषण करत असतील आणि 11-12-15 किलो वजन जर त्यांचं कमी झालेलं असेल, मला सांगा त्या माणसानं आता फक्त वरचं मांस राहिलं असेल शरीराचं, कधी किडन्या बस्ट होतील किंवा काय शारीरिक त्रास होईल काही सांगू शकत नाही. आणि आमरण उपोषणातून काय त्रास होतो हे मनोज जरांगेंना जाऊन विचारा. स्पष्ट सांगतो मी, कारण त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीचा संघर्ष केलाय काबिले तारीफ, कोणी पण करून दाखवा. जेवढे टीका करतात ना त्यांनी फक्त 1 दिवस उपाशी राहून दाखवावं, जास्त शहाणपणा करायचीच गरज नाही. आता यांच्या ज्या 2-3 मागण्या आहेत, अभिजित म्हणतोय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, अर्थात सोनम वांगचुक म्हणतात की एज्युकेशन सिस्टीम या देशातली सुधारली पाहिजे. रास्त मागण्या आहेत, नो डाऊट. पण अजून ज्या मागण्या आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कधी असो, हा असेल किंवा इतर व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. सपोर्ट हवाय, तुमची साथ हवी, तर हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जाईल. कमेंट करायला विसरू नका. सोनम वांगचुकांची दुसरी मागणी आहे जी सगळ्यांची आहे की ते 10 लाख रुपये म्हणाले. की सोनम सर म्हणतात की जी मुलं या आंदोलनात, म्हणजे अर्थात नीट परीक्षेमध्ये ज्यांनी सुसाईड केली असं म्हणूया, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला 10 लाख. इकडे अभिजित म्हणतोय 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे. आणि काय अडचण नाही, सरकार काय त्यांच्या खिशातले देणार नाही. आणि जे पोरं खरंच ज्यांनी वाईट केलं त्यांच्या वडिलांच्या आईचे दुःख आपण नाही सहन करू शकत. तिसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे सोनम वांगचुक म्हणतात की जे गुन्हे दाखल झाले ते टोकाचे करू नका आणि विनाकारण आयुष्य उद्ध्वस्त करू नका. अभिजित म्हणतो हम तो लढेंगे, सुट्टी नाही देणार केंद्र सरकारनं. सोनम वांगचुक सर सांगतात आंदोलन केलंय, आम्ही सुद्धा आंदोलनच करतोय. केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे, नाही दिला तर प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करू नका, कारण आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करतोय दिल्लीमध्ये, आमचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा. आमच्यावर आंदोलन दडपून टाकण्याचा किंवा आंदोलन बंद पाडण्याचा किंवा आंदोलन संपवण्याचं जे षडयंत्र होतंय ते झालं नाही पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे सरकारला या आंदोलनात फूट पाडायची. केंद्र सरकार दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करतंय. आंदोलन बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न नाकारता येत नाही. काही लोक ते सरकारच्या आयडियोलॉजीचे असतील, कोणाचे असतील, नावं पण पुढे आली, कुठल्या पक्ष संघटनेचे असतील, सगळ्यांना माहिती झालं. पोलीस नसताना त्यांच्या हातात काट्या दिल्या आणि आंदोलकांना विद्यार्थ्यांना मारलं. हे आंदोलन दिल्लीतलं सुरू आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ देशभर सुरू आहे. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्याच्या आंदोलनाला विद्यार्थ्यांबरोबर
पालक सुद्धा सपोर्ट करतायत. मग हे आंदोलन नागरिकांचं झालेलं आहे. असं असताना आंदोलन कधीच फूट पडणार नाही, कारण प्रत्येकाने हातात भारतीय तिरंगा घेतलाय. तिरंग्यामध्ये काय ताकद असते ना, हे जे स्वातंत्र्य चळवळीसाठी लढलेत त्यांना जाऊन विचारा. त्याच्यामुळं कुणी बोललं आणि काही काड्या करण्याचा प्रयत्न केला, कदाचित अशाही बातम्या काही गोदी मीडिया चालवतायत की बघा तिकडं सोनम सरांनी आंदोलन सोडलं तरी अभिजित ऐकायला तयार नाही. दोन मार्ग. एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाच वाटत नाही एखाद्या माणसाचं वाईट व्हावं. सोडलं तरी ते अजून तंदुरुस्त होतील आणि परत देशासाठी लढतील. काय अडचण आहे? आणि त्यांची एक वाक्यता असेल. अभिजित बद्दल पण बरेच लोक शंका उपस्थित करतात. विरोधी पक्ष सुद्धा गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या विरोधात एवढा संघर्ष आक्रमकपणे करू शकलं नाही. आता राहुल गांधी रस्त्यावर दिसत आहेत. हे याच पोरांचं, सर्वसामान्यांचं यश आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचं यश आहे. हे विसरून चालणार नाही. खरंय की खोट आहे? हा व्हिडिओ म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं. मी ना सरकारच्या विरोधात आहे ना बाजून आहे. मला एवढंच कळतं, सरकारनं आणि त्यांच्या सिस्टीमनं, प्रशासनानं, आमदार खासदाराने देशाच्या हिताचं काम करावं. नाही केलं तर काय होतं हे उत्तर द्यावं लागेल. खरे की नाही? जय शिवराय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.